नमस्कार. श्री स्वामी समर्थ सर्वांना. आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. स्वामी तुम्हा सगळ्यांना कायम सुखी ठेवो ही स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तर आजचा व्हिडिओ असा आहे की आता उद्या आहे मंगळवार, तर उद्या आहे अंगारक संकष्टी चतुर्थी. नवीन वर्ष चालू झालं आहे आणि नवीन वर्षातील ही पहिलीच संकष्टी चतुर्थी आहे आणि त्यातल्या त्यात अंगारकी संकष्टी चतुर्थी आहे. आपण अंगारकी संकष्टी चतुर्थीला गणपती बाप्पाचा हा उपवास तर करतच असतो. आपल्या घरातील दारिद्र्य नष्ट होण्यासाठी किंवा तुमच्या घरामध्ये एखादी व्यक्ती खूप व्यवसाय करते, घरामध्ये पैसा येतो पण कुठे खर्च होतो किंवा कुठे संपतो हे समजत नसेल किंवा घरामध्ये पैसा टिकून राहत नसेल, सतत घरामध्ये दारिद्र्य येत असेल, तर मग आपल्याला संकष्टी चतुर्थीच्या दिवशी आपण तर गणपती बाप्पाचा उपवास तर हा करतच असतो. त्याचप्रमाणे आपण काही सेवा पण करतो. सेवा करत असताना आपण काही उपाय करत नाही, त्यामुळे घरामध्ये दारिद्र्य येत असतं. म्हणून मग आपल्याला सेवा करत असतानाच काही उपाय पण करणे महत्त्वाचे आहे. तर 11 तांदळाचे दाणे घ्यायचे आहेत आणि ते कुठे अर्पण करायचे आहे त्याबद्दलचीच माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर गणपती बाप्पा हे विद्येचे ज्ञानाचे देवता मानले जातात, हे सगळ्यांना माहितीच आहे. आता घरामध्ये मुलांची प्रगती होत नाही किंवा सतत पैशाच्या अडचणी निर्माण होत असतात, तर मग आपल्याला काय करायचं आहे, हा 11 तांदळाच्या दाण्याचा उपाय आपल्याला दिवसभरातून कधी पण करायचा आहे. त्या अगोदर आपल्याला घरामध्ये सगळीकडे पाणी शिंपडायचं आहे. म्हणजे आपण जर कोणत्याही देवाची सेवा किंवा उपाय किंवा पूजा वगैरे करत असेल तर आपण घरातील नकारात्मकता अगोदर घालवतो. त्यामुळे घर साफ करून घ्यायचं आहे आणि घरामध्ये पाण्यामध्ये 2 थेंब गंगाजल टाकायचं आहे आणि ते पाणी घरात शिंपडायचं आहे आणि घराच्या बाहेर पण शिंपडायचं आहे. यामुळे काय होतं की घरातील आणि घराबाहेरची नकारात्मकता निघून जाते. आणि उंबरट्याला हळदीचं लेपन करायचं आहे. हळदीचं लेपन केल्यानंतर माता लक्ष्मीची पावलं काढायची आहेत आणि घराचा जो मेन दरवाजा आहे त्यावरती स्वास्तिक काढायचं आहे कुंकवाने. तर मग आपण ज्यावेळेस घरामध्ये माता लक्ष्मी प्रवेश करेल तर आपला उंबरठा जर स्वच्छ असेल तर माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये प्रवेश करते आणि घरामध्ये टिकून राहते. आणि त्यानंतर आपल्याला मग काय करायचं आहे, आपल्याकडे गणपती बाप्पाची ही मूर्ती प्रत्येकाच्या देवघरामध्ये असतेच. तर गणपती बाप्पाची मूर्ती आपल्याला ताम्हणामध्ये घ्यायचं आहे आणि गणपती बाप्पांना अभिषेक घालायचा आहे. पंचामृत बनवून अभिषेक घालू शकता किंवा तुम्ही दूध किंवा पाण्यानं पण अभिषेक घातला तरीही चालेल. अभिषेक घातलेलं जे पाणी आहे तर ते काय करायचं आहे, तीर्थ म्हणून घरामधील प्रत्येक व्यक्तींना प्यायला द्यायचं आहे आणि घरामध्ये सगळीकडे शिंपडायचं आहे. ज्यामुळे काय होईल की घरामधील प्रत्येक व्यक्तीची नकारात्मकता दूर होते आणि घरामध्ये प्रसन्न वातावरण राहते. नंतर मग काय करायचं आहे, गणपती बाप्पांना चंदन लावायचं आहे आणि 21 दुर्वांची जुडी अर्पण करायची आहे आणि त्यानंतर लाल जास्वंदीचं फूल अर्पण करायचं आहे. म्हणजेच की गणपती बाप्पांना ज्या वस्तू प्रिय आहेत त्या वस्तू आपल्याला आजच्या दिवशी आवर्जून घरी आणायच्या आहेत. आणि नंतर मग आपल्याला काय करायचं आहे, तुम्ही नैवेद्य किंवा मग हा जो उपाय आहे 11 तांदळाच्या दाण्यांचा, हा उपाय तुम्ही घरी करू शकता किंवा मंदिरामध्ये केलात तरी पण चालेल. मंदिरात केलेला उपाय हा लवकर प्रभावी ठरतो. शक्य होत असेल तर आवर्जून तुम्ही मंदिरातच करायचा आहे हा उपाय. जर नाही शक्य झालं तर तुम्ही घरी केलात तरीही चालेल. आणि गणपती बाप्पांना मोदक बनवला असेल तर मग मोदक नैवेद्य म्हणून अर्पण करू शकता किंवा मग तुम्ही गुळ खोबऱ्याचा नैवेद्य ठेवलात तरीही चालेल. नंतर मग काय करायचं आहे, अगोदर घरातील वातावरण आपल्याला प्रसन्न करून घ्यायचं आहे. म्हणजेच की देवघरामध्ये दिवा प्रज्वलित करायचा आहे आणि नंतर आपल्याला अखंड 11 तांदूळ घ्यायचे आहेत. आणि तुम्ही मंदिरामध्ये जर करणार असेल तर मंदिरातलं वातावरण नेहमी प्रसन्नच असतं. तिथे आपल्याला वातावरण प्रसन्न करण्याची आवश्यकता नाही. मग एक जास्वंदीचं फूल घ्यायचं आहे आणि मग 11 तांदूळ घ्यायचे आहे. आता तांदूळ घेत असताना आपल्याला चांगले घ्यायचे आहेत, तुटलेले वगैरे किंवा अर्धे तुटलेले न घेता. आणि नंतर काय करायचं आहे, ते जे आपण तांदूळ घेतले आहे तर त्या तांदळाला काय करायचं आहे, कुंकू लावायचं आहे. म्हणजेच की ज्याप्रमाणे आपण अक्षदा बनवतो त्याप्रमाणे ते तांदूळ आपल्याला बनवायचे आहे. आणि गणपती बाप्पांना फूल अर्पण करायचं आहे आणि मग आपल्याला एक मंत्र म्हणायचा आहे, इदम अक्षदम ओम गण गणपते नमः. इदम अक्षदम ओम गण गणपते नमः. असा आपल्याला 11 वेळा हा मंत्र म्हणायचा आहे. म्हणजेच की आपण 11 अक्षदा घेतल्या आहेत, म्हणजेच की 11 तांदळाचे दाणे. तर मग आपल्याला हा मंत्र पण 11 वेळा म्हणायचा आहे. आणि प्रत्येक अक्षदाला म्हणजेच की उजव्या हातामध्ये एक अक्षदा घ्यायची आहे आणि मग एक मंत्र म्हणायचा आहे. आणि नंतर मग आपल्याला एक एक करून ते जे तांदूळ आहे तर गणपती बाप्पांना अर्पण करायचं आहे. आणि मग नंतर आपल्याला गणपती बाप्पांना प्रार्थना करायची आहे. तुमच्या घरामध्ये पैशाच्या अडचणी निर्माण होत असतील किंवा सतत दारिद्र्य येत असेल, जे पण काय असेल ते गणपती बाप्पांना तुमच्या मनातील इच्छा सांगायची आहे. आणि ते जे तांदूळ आहे तर ते तांदूळ आपल्याला दिवसभर तसेच ठेवायचे आहेत. आणि एक कागद घ्यायचा आहे आणि त्यामध्ये आपण जे 11 तांदूळ अर्पण केलेले आहे तर ते
तांदळाची पुडी बनवायची आहे. आणि मग ती पुडी बनवून झालेली आपल्याला आपल्या घरामध्ये जिथे आपण पैसे वगैरे ठेवतो तर त्या तिजोरीमध्ये तुम्ही ठेवू शकता, किंवा मग तुमच्या घरातील तुम्ही खास व्यक्तीसाठी हा उपाय करत असाल तर मग त्या व्यक्तीच्या पाकिटामध्ये तुम्ही ठेवायला देऊ शकता. यामुळे काय होतं की त्या व्यक्तीमध्ये, जर व्यक्ती व्यवसाय करत असेल किंवा नोकरी करत असेल तर त्या व्यक्तीमध्ये आर्थिक अडचणी निर्माण होत असतील किंवा पैशाच्या समस्या निर्माण होतात सतत, तर मग त्या व्यक्तीच्या समस्या दूर होण्यास मदत होते. आणि तिजोरीमध्ये ठेवला तर घरामध्ये कधीच पैशाची कमतरता भासत नाही, घरातील गरिबी संपून जाते, आपले दारिद्र्य नष्ट होते. आणि आपल्या घरामध्ये म्हणून हा उपाय करत असताना जर महिलांना मासिक धर्म असेल तर हा उपाय करता येणार नाही. त्यावेळेस तुम्ही पुढील महिन्यात जी संकष्टी चतुर्थी येईल त्यावेळेस तुम्ही हा उपाय आवर्जून करू शकता. आणि घरामध्ये जर सुतक वगैरे असेल तर मग घरामध्ये कोणत्याही व्यक्तीला हा उपाय करता येणार नाही. त्यानंतर पण तुम्ही पुढील महिन्यामध्ये जी संकष्टी चतुर्थी येईल त्यावेळेस केलात तरीही चालेल. आता आपल्या घरामध्ये सतत अडचणी येत असतात, तर त्या अडचणी दूर होण्यासाठी आपण गणपती बाप्पाचा हा उपवास तर करतच असतो. तर जरी उपवास आपण केला नाही तरी पण आपण काही सेवा उपाय करणे महत्त्वाचे असते. तर मग आपल्याला गणपती बाप्पांना आपल्या इच्छा मनोकामना पूर्ण होण्यासाठी आपण काही सेवा उपाय करणे महत्त्वाचे आहे. आणि गणपती बाप्पाला ज्या वस्तू प्रिय आहेत त्या वस्तू पण आपल्याला अर्पण करायचे आहे. म्हणजेच की लाल जास्वंदीचं फूल, 21 दुर्वांची जुडी. तर ह्या ज्या सगळ्या वस्तू आहेत तर जिथे गणपती बाप्पाचं मंदिर आहे तिथे जाऊन आपल्याला आजच्या दिवशी आवर्जून अर्पण करायचं आहे. कारण की हा जो उपाय आहे तर हा उपाय आईने आपल्या मुलांसाठी करायचा आहे. आता मुलांमध्ये सतत अडथळे येत असतील, ते अडथळे दूर होण्यासाठी. आणि मग आपण संध्याकाळी आपल्याला चंद्राची पूजा करायची आहे आणि ओम गण गणपते नमः असा 108 वेळा मंत्र म्हणायचा आहे. आणि आपली जी पण काही इच्छा आहे ती इच्छा मग गणपती बाप्पांना सांगायची आहे. आणि 21 दुर्वांची जुडी ज्यावेळेस आपण गणपती बाप्पांना अर्पण करणार आहे त्यावेळेस मग अथर्व शीर्ष म्हणायचं आहे. तुमची लहान मुले असतील तर तुम्ही मुलांकडून स्वतःहून म्हणून घ्यायचं आहे अथर्व शीर्ष. मोठी मुलं असतील तर त्या मुलांना म्हणता येईल, लहान मुलं असतील तर त्यांना म्हणता येणार नाही. त्यावेळेस मग आईनेच आपल्या मुलांसाठी हा उपाय करायचा आहे. जर मुलं मोठी असतील तर त्यांना तुम्ही म्हणायला सांगू शकता. यामुळे काय होतं, आणि मुले जर तुमची लांब राहत असतील तर मग आईने आपल्या मुलांसाठी ही सेवा आवर्जून करायची आहे. तर गणपती बाप्पा हे विद्येचे, ज्ञानाचे देवता मानले जातात. म्हणून मग आजच्या दिवशी गणपती बाप्पांना ज्या पण काय वस्तू प्रिय आहेत त्या वस्तू मुलांकडून आवर्जून अर्पण करायचे आहेत गणपती बाप्पांना. आणि आजच्या दिवशी गणपती बाप्पांचा दिवस असल्यामुळे ज्या पण काय वस्तू तुम्हाला दान करणं शक्य होत असेल तर त्या वस्तू तुम्ही आजच्या दिवशी मंदिरामध्ये आवर्जून दान करायची आहेत. ज्यामुळे काय होईल की आपल्या घरामधील दारिद्र्य नष्ट होते, मुलांची प्रगती होते. म्हणून मग ह्या ज्या सगळ्या सेवा आहेत, उपाय आहेत तर संकष्टी चतुर्थीच्या दिवशी आवर्जून करायचे आहेत. तर प्रत्येक वेळेस आईला आपल्या मुलांसाठी सेवा करायच्या असतात, पण काही ना काही अडचणी येत असतात. म्हणून आईला जर ह्या सेवा करायला जमत नसेल तर तुम्ही मुलांकडून सेवा करून घेतलात तरीही चालेल. तर मग आजच्या व्हिडिओतून एवढीच माहिती सांगायची होती. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा ओम गण गणपते नमः हे लिहायला विसरू नका. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद.